हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वे? आज आहे 25 डिसेंबर आणि तुम्हाला सर्वांना मेरी ख्रिसमस. तर फ्रेंड्स, ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, तर तुमचे काय प्लॅन आहेत आम्हालाही कमेंट्स मध्ये सांगा. हे फ्रेंड्स, 1:30 वाजले आणि माझं काहीच काम नाही झालेलं आहे. मी आता स्वयंपाक करते. स्वयंपाकामध्ये मी बनवते आहे कढी. इथं भात लावलाय. इथं रात्रीची खिचडी उरली होती ती आहे आणि कणिक मळून ठेवले. चपात्याही लाटायच्या आहेत. तर आता पटापट मी स्वयंपाक करते, मग बाकीची कामं करते. कपडे वाळत घालायचे बाकी आहेत, भांडे पण घासायचे आहेत. आज थोडं लेट झालं. काल थकली होती, दिवसभर मॉलमध्ये फिरून फिरून खूप थकले, त्याच्यामुळे मी सकाळी थोडं लेट उठली. मुलांनाही सुट्टी होती, मुलंही लेट उठले, ते सर्वच कामं लेट झालेत. तर कामं पटापट आवरते. पार्लरमध्ये पण जायचे मला, भाजीपाला पण आणायचं. माझा भाजीपालाही संपलेला आहे. काल संडे होता, काल मंडेत गेली नाही, त्याच्यामुळे माझं भाजी आणायचं राहिलं आहे, तर तेही काम करायचं आहे. आता मंडेत नाही जात, इथं जवळपासनं घेऊन घेते. आणि मी झाली रेडी. मी आली पार्लरला जाऊन. आज पार्लरमध्ये विशेष असं काही काम नव्हतं. आमच्या पार्लरच्या शॉपच्या समोर काहीतरी नळाचं काम पण चालू होतं. सगळं खोदकाम आणि ड्रिलिंग, खूप आवाज होत होता. खूप डोकं दुखायला लागलं माझं तर त्याच्याने. आणि आता मी घरी येताना भाजीपाला घेऊन आली आहे आणि कार्तिक आता चहा ठेवतोय, तोपर्यंत मी भाजीपाला भरून घेते. बरंच काम आहे मला आत्ता, आणि जमलं तर आज मी थोडी बाहेर पण जाणार आहे. तर बघू. रिलेशनचं ऑफिस चालू आहे, त्यांचं ऑफिस संपल्यानंतर, कॉल संपल्यानंतर बघूया. हे फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे बाहेर पिरंगुट साईडला. थोडं काम आहे म्हणून मी पार्लरमध्ये परत गेली नाही आहे, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. ही आहे पुण्याची ट्रॉफिक. कोण म्हणतं पुण्यामध्ये ट्रॉफिक नाही होत? बघा तुम्ही किती ट्रॉफिक आहे आणि किती गर्दी आहे. फ्रेंड्स, आम्ही आत्ता मानच्या पुढे आलोय पिरंगुटला जाण्यासाठी. आणि ह्या साईडला शेती, हिरवीगार झाडं पण खूप आहे, डोंगर आहे, बिल्डिंग्स खूप कमी आहेत, त्याच्यामुळे इथून पुढे खूप थंडी वाजायला लागली आहे. गारठा आहे, म्हणजे इकडच्या साईडला आल्यावर कळतंय की थंडी किती आहे. आमच्या साईडला बिल्डिंग्स जास्त असल्यामुळे जितकी थंडी आहे तितकी जाणवत नाही, पण इकडे जाणवते की खूप थंडी आहे. हे बघा, घरं अशी खूप अंतर सोडून सोडून घरं आहेत.
आता इथं थांबलो होतो जेवण करण्यासाठी आणि आम्ही जेवलोय मेवाड किचनमध्ये. खूप छान दाल बाटी शेवभाजी खूप छान होती. मुलं घरीच आहे. ट्राय करून बघा इकडे आले की हिंजवडीमध्ये. हे आहे फूड कोर्ट आणि हे आहे हिंजवडीच्या जवळच, डी मार्टच्या जवळच आहे आणि टेस्ट खूप छान होती. हे फ्रेंड्स आम्ही आलोय घरी. 11 वाजलेत. मुलांना फोन केला तर मुलं नव्हते आमच्यासोबत. थंडी वगैरे असल्यामुळे मी त्यांना घेतलं नव्हतं सोबत. तर मुलांना फोन केला तर मुलांनी मॅगी वगैरे बनवून खाल्ली होती आणि आम्ही तिथं मी तुम्हाला दाखवलं फूड कोर्ट. तिथं मी खाऊन आलो. मला वाटलं तू झोपला असशील, हा एकटाच बसला असेल असं वाटलं. हा तर जागाच आहे. लागली होती? नाही लागली? मग उठला का? हे फ्रेंड 11:30 वाजलेत. माझे घरातले सर्व कामं झाले. किचनही आवरून झालेलं आहे. आता मी फ्रेश होते आणि झोपायची तयारी करते. तर हा होता माझा आजचा दिवस. आजच्या दिवसात असं काही खास नव्हतं आणि मला पार्लरमध्ये पण खूप काही काम नव्हतं. तर हा होता माझा आजचा दिवस. आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉगही इथंच संपवते. उद्या भेटूया पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. मेरी क्रिसमस.